DNA, तुम्ही हा शब्द ऐकलाच असेल. तो शोध ज्याने आपल्याला कॅन्सरचे उपचार दिले, कोविड व्हॅक्सिन दिली, DNA फॉरेन्सिक टेस्ट दिली. पण तुम्हाला माहितीये का, याचा शोध कुठे लागला होता? 1953, केम्ब्रिज, इंग्लंड. 2 शास्त्रज्ञांना शेवटी समजलं की DNA कसा दिसतो, तो कसा काम करतो. तुमच्या शरीराला कसं माहिती असतं की तुम्हालाच बनवायचं आहे, दुसऱ्या कोणाला नाही. फ्रान्सिस क्रिक इतके उत्साही झाले होते की ते शेजारीच असलेल्या प्रसिद्ध ईगल बारमध्ये धावत गेले आणि त्यांनी जाहीर केलं, आम्ही जीवनाचं रहस्य शोधलं आहे. 2026 आचार्य प्रशांत एका ऐतिहासिक भाषणासाठी त्यांच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या दौऱ्यावर असताना त्याच ईगल बारमध्ये आहेत. डीएनएच्या रचनेचा शोध कुठे आहे ते? माझ्या मते तो शोध कॅव्हेंडिश मध्ये लागला होता. हो, हे लॉजिकल पण वाटतंय कारण हे जवळच आहे. तथाशी त्यांनी इथे शोध लावला आणि तिथं सेलिब्रेशन केलं. हे किती इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे. एका क्रांतिकारी वैज्ञानिक शोधाची घोषणा एका जुन्या बारमध्ये केली जाते. हे मेन एंट्रन्स आहे. आपण मेन एंट्रन्स मधून जायचं का? हो 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 जाऊया. तर ते याचं एवढं मार्केटिंग करत आहेत. मी नेहमी तो टेबल नंबर 17 नेहमी विसरतो जिथे ते DNA लिहिलंय. आणि इथं पण असं लिहिलंय, वॉटसन अँड क्रिक. तर ही यामागची गोष्ट आहे. हाच तो टेबल आहे. तुम्हाला फोटो काढायचा आहे का? नाही ठीक आहे, धन्यवाद.